महाराष्ट्रातली लेख आहे, तिला न्याय मराठी देणार. पाटील, दुसरा पण एक अशी चर्चा सुरू झाली. तुमचं उपोषण 25 पासून सुरू होत आहे. उपोषणाकडे मराठा समाजाचं जास्त लक्ष द्यावं म्हणून हे प्रकारात मराठ्याचं सगळीकडे लक्ष, सरकारकडे लक्ष, उपोषणाकडे लक्ष. हो, आमच्यासाठी हा आता संतोष भाईचा झालेला विषय अस्मितेचा आमच्या काळजाला बाण लागलेला आहे. आमच्यासाठी हा सुद्धा महत्वाचाच मुद्दा आहे. हा सुद्धा महत्वाचाच मुद्दा आहे. आरक्षण पण आहे, हा पण आहे. आम्ही सगळे विषय आमच्याकडे लावतो, सगळे विषय. चला पाटील मागील 19 दिवसापासून तपास होत नाहीये आणि परिणामी आज अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. माझ्यासोबत मोर्चामध्ये सहभागी झालेले मनोज जरांगे पाटील आहेत. पाटील साहेब, खर तर मोर्चा निघतोय आणि मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. मग मी का नागरिक नाही का? माझा भाऊ शेवटी भाऊ आहे आमचा. एका लेखीने हाक दिली न्यायासाठी, आम्ही न्याय देणार. आता हे राज्यभर लोन जाणार मोर्चा, जिल्ह्यात मोर्चा होणार. आता हे राज्यभर लोन जाणार. आता शेवटी इतकी निर्घुणपणे तो खून करण्यात आला की असा राज्यात कधी झाला नसेल. मग आता सरकार जर न्याय देणार नसलं तर न्याय आम्हाला घ्यावा लागणार आणि आम्ही ते घेणार आहे. मागील काही दिवसापासून अनेक चौकशांच्या अनेक नेत्यांनी मागण्या केल्या. सगळ्या पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत. पहिल्यांदा तुम्ही आला त्यावेळेस सीआयडीची मागणी होती आणि तीच आता मागणी पूर्ण होताना दिसते आणि तीच तपास करताना दिसते. या यंत्रणांवर वेगवेगळ्या चौकशाची मागणी करताना पाहायला मिळाली. त्याच्याकडे कसं पाहता? कोणत्या चौकशा करा, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं. जे कुटुंब म्हणतं त्यावर हा राज्यातला समाज जनता उभी राहते. पण आरोपी मात्र अटक पाहिजेत. तुम्ही त्यांना लपून ठेवतात का काय अशी आम्हाला शंका यायला लागली. सरकारच तर या अगोदर आरक्षणाच्या मुद्द्यावरती अशाच पद्धतीनं जे आहेत ते समाज बांधव रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळाले. आज पुन्हा एकदा बीडच्या रस्त्यावर मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतात. आता हे राज्यभर दिसणार. जितका मुख्यमंत्री साहेब आरोपीच्या नेत्याला संभळीतेन, आरोपीला संभळीतेन, पळून जायला बहुतेक मदत करते ती काय अशी शंका यायला लागली. तितका समाज रस्त्यावरती येणार आहे. आता तितका तुटून येणार. आम्ही मराठी राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही. कोणताही राजकीय नेता आला काय, विरोधी आला काय, सत्ताधारीचा आला काय, त्याचं कारण पण तसंच आहे. जर देखील हाक दिली तर सत्ता आणि विरोधक हे असं लोक बघणार नाहीत. प्रत्येक नेत्यात माणुसकी जिवंत आहे. तो आज माणुसकी जिवंत ठेवून या मोर्चात सहभागी झालेला आहे. पण काही जण म्हणतात राजकारण करतात का काय? याच्यात राजकारणाचा काय संबंध आहे? मात्र आरोप प्रत्यारोपामध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक हे सगळं जे योगदान आहे त्याला संपवून टाकण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे की ज्यांच्यामुळं जातीवाद पसरायला लागला, ज्यांच्यामुळं गुंडगिरी वाढायला लागली, त्यांचा बंदोबस्त करणं जबाबदारी मुख्यमंत्र्यांची. आणि मुख्यमंत्री जर चहा पिणार असले, आरोपीच्या नेत्यासंग बिस्किटं खाणार असले तर गरिबांना न्याय कसा मिळेल? गरिबाला तो हिसकून घ्यावा लागेल आणि तो पुढच्या काळात जशाचं तसं उत्तर आम्हाला आता द्यावं लागणार. तर मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. कशा पद्धतीनं न्याय मिळाला नाही तर ती पुढची लढाई असेल, कारण 3 आरोपी अजूनही मराठ्यांना धाडशी व्हावं लागणार आहे. हे जर हल्ले करणार आहेत पुढच्या काळातही हल्ल्याला प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. निमूटपणे मरून मर्दानी नाही. आपण कोणाच्या वाटाला जायचं नाही, पण वाटाला गेला तर जशाल तसं उत्तर यांना द्यावं लागणार आहे. पुढच्या काळात जशाल तसं उत्तर मिळणार आणि मराठ्यांनी ते सुद्धा द्यायचं, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. जर सरकार आपल्याला साथ देणार नसलं, न्याय देणार नसलं, जर मुख्यमंत्री किंवा सरकारला जर या राज्यातल्या दोन्ही उपमुख्यमंत्री जर विध्वंस घडून आणत असला, हे जर त्यांचा डाव असेल जातीवादी नेते हाताखाली धरून, तर जनतेचा आणि मराठ्यांचा नाविलाज होणार आहे. आम्ही तरी किती दिवस शांततेत राहून सहन करायचं? आमच्या माणसं मारायला लागले तरी पण आम्ही शांततेत राहायचं का? या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतःहून काही माहिती घेतली का? कशामुळे हे सगळं घडलंय आणि त्यावरती त्या पद्धतीनं पोलीस तपास करतायत असं वाटतंय का? कुटुंबाचाही काय नवीन आल्यापासून तरी बरं आहे. आता जे नवीन एसपी आल्यापासून ते जरा नमुनेबाज दिसतो. एसपी जरा कचाकच गुन्हे दाखल करतो, टंगले धरूनच ओढितोय वाटतं घराच्या बाहेर. लगेच फेकतोय नेऊ, विचार करीत नाही. ती जरा खमक्या दिसतोय, चांगला खतरनाक एसपी. हे कार्यक्रम दाखवेल अशी आशा आहे.
पण सरकारनं त्यांना मोकळ्या मनाने काम करून द्यावं. एकूणच आता शेवटची मागणी काय असणार आहे मोर्चामध्ये तुम्ही सगळ्यांना बोलणार आहात का? काय यामध्ये आवाहन करणार आहात मोर्चा करायला? आरोपी